हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. रात्रीचे जेवण झाले, किचनवरचे सर्वच कामं वगैरे आवरले, घरातले कामं आवरले आणि घराचं काम झाल्यानंतर आहे ना आम्हाला लगेच घराच्या आजूबाजूने ना वॉल कंपाऊंड करून घर एकदम पेटी पॅक करायचं आहे. तर हाच विषय आमचा चालू होता. वॉल कंपाऊंड करायचं आहे तर कसं करायचं, कसं नाही, किती फूट उंची ठेवायची वगैरे असं काहीतरी आमचं बोलणं चालू होतं. आणि तेच वॉल कंपाऊंड असं ह्या दिशेनं घ्यायचं, त्या दिशेनं घ्यायचं असं बोलणं चालू होतं. आणि साहेबांना एवढा मोठा साप दिसला. मग साहेबांनी ना पटकन सर्पमित्राला फोन केला आणि सर्पमित्र येणार होता साप म्हणजे पकडण्यासाठी. तर तोपर्यंत दीदी आणि आदीने ना त्या सापावर बॅटरी चालू ठेवली होती. म्हणजे बॅटरीने ना साप इकडे तिकडे पळत नाही, तो एकाच ठिकाणी राहतो. आणि एका बरणीमध्ये तो साप पकडून दिला आणि बरणीच्या झाकणाला ना होल पाडला होता. तर बघा इथे ना काढून घेतला आणि एवढा मोठा साप होता, विषारी साप होता तो. हा दुसरा दिवस आहे. सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ, गुड मॉर्निंग. तर इथे विटकाम चालू आहे. घराचं काम असल्यामुळेच आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओ येत नाही, कारण दिवसभर खूप काम पुरवतं. इतके मजूर वगैरे राहतात ना, तर ते लक्ष द्यायला लागतं, कुठे काय चालू आहे कुठे काय नाही ते सर्व काही बघायला लागतं. आणि त्याच्यामध्येच आहे ना दिवसभर इतका दमले जातो ना आम्ही, तर काही सांगूच शकत नाही. आणि एवढ्या पायऱ्या दिवसभरात किती वेळेस 60-70 पायरी खाली जा वरती या, खाली जा वरती या, असं करून करून दिवसभर इतकं दमलं जातो ना. त्याच्यामुळे दररोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ येते नाही. खूप इच्छा असूनही व्हिडिओ येऊ शकत नाही. तर हे आहे इथे ना ड्रेनेजचं पाण्याचा पाईप आहे. तर तो पाईप आहे ना ह्या तरीतीची वगैरे गाडी यायची तर त्याच्याने दाबला वगैरे असेल ना, तर ते पाणी आहे ना मधूनच चुकीच्या दिशेनं जायला लागलं. तर रस्त्यावर जायचं आणि ते ओलं वगैरे झालं होतं. तर मग ते करायला घेतलं आहे. तर हा व्हिडिओ खास मी हा पाईप इथून चालला आहे ना त्याच्यासाठीच बनवलेला आहे. कारण इथं आता पुढे आम्हाला गार्डनचं जे गार्डन आहे ना ते काढायचं आहे आणि तिथे दुसरं काम चालू करायचं आहे. तर मग कधी आम्हाला गरज वाटली तर आम्ही बघू शकतो तो व्हिडिओ का पाईप कुठून गेला आहे कुठून नाही. त्याच्यामुळे ना मी खास हा व्हिडिओ त्या कारणासाठीच काढलेला आहे का ते आमच्या लक्षात राहिलं पाहिजे, नाही तर पुन्हा पाईप फुटायला नको. तर इथे ना हा रस्ता आणि गार्डनच्या बाजूची जी भिंत आहे ना ती भिंतीच्या बाजूने खोदायला घेतलं आहे. तर रस्त्यावर आहे ना नंतर मग आम्ही सिमेंट वगैरे टाकून व्यवस्थित करून घेऊ. पण मग आता सध्या खोदायचं काम चालू आहे. आणि घर बांधायचं म्हटलं ना का एकदाच ते होत नाही, काही नाही तर काही चालूच राहतं आहे. आता हे काम निघालेलं आहे ना, हे एकदम अचानक निघालेलं काम आहे. नाही तर व्यवस्थित पाणी वगैरे जायचं जी नाली आहे ना तिच्यामध्ये. पण तो पाईप दाबल्यामुळे ना हे सर्व काही नवीन काम करायला लागलं. मग नवीन पाईप आणले, सर्व काही म्हणजे इकडचा काढून टाकायचा इथं जवळचे जवळ. तर मग म्हटलं चला व्हिडिओ पण काढूया. कसं आता इथं पण काम सुरू होणार आहे, हे काम करायचं आहे. तर ही भिंत वगैरे सगळी पडेल. मग त्याच्यामुळे ना इथं त्रास वगैरे नको का कुठे पाईप आहे वगैरे बघायची गरज नाही पडणार. मग व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना ते लगेच कळेल. त्याच्यामुळेच मी व्हिडिओ काढायला घेतला. आणि इथे ना हे बघा काम चालू आहे. खूप खोल खोदलं. आधी मुळात इथे ना खूप खड्डा होता, पण मी कधी आहे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच नाही का घराच्या आजूबाजूला केवढा मोठा, समोरच्या बाजूला खूप असा खड्डा, पण कधी दाखवायचा योगच नाही आला. एकदमच खराब होता आमच्या दारासमोर. मग आता हा रस्ता झाला ना त्याच्यामुळे आता व्यवस्थित झालं. तर आता ना उद्या हा रस्ता पण मग आम्ही बनवून घेऊ सिमेंट वगैरे टाकून. आज पाईपाचं काम झालं का हे माती त्याच्यावर टाकायची, वरतून सिमेंट टाकून एकदम व्यवस्थित करून घेऊ. काय म्हणता? एकदम म्हणजे बघा ना आता लक्षातच ठेवायचं, एकदम भिंतीच्या लेवलनी हे खोदकाम केलंय. हा एकदम भिंतीच्या. आता आपल्याला कधी पण गरज वाटली, हे बघा इथं हा सिमेंटचा पाईप आहे मोठा. सावकाश पडला होऊन तो काय. त्याच्यानंतर नाही मग काय वायर तिकडे बघा आमचे पिल्लं गाडी शिकू राहिलेत. दोघं बहीण भावंड त्यांचे तेच चालवत आहे बघा. आता दीदी चालवते बघा, दीदी चालू राहिले. हो आता दीदी चालवते.
नवीन पाईप आणला का नाही केली का बंद काढला ना म्हणजे आता इकडे बघा तुम्ही पण नीट लक्ष ठेवा आता ह्या आपल्याला खोदायच्या वेळेस प्रॉब्लेम नको व्हायला हे आता जॉईन करायला लागेल तिथून पण पाईप काढायचा आहे ती पिवळी ट्यूब काढू काय हा काढा ना ती रद्दीची सावकाश चेंबले द्या मी उघडू आता ते पाणी जात नव्हतं असा पाईप टाकला हा ह्या इकडे चॉकअप होतं ना पुढे ते आपलं नॅन्ड्रप तिकडे आहे ना पुढे त्याला काय वाटतं डायरेक्ट ड्रेनेजचं पाणी असं हा तिकडे बा डायरेक्ट जोड राहिले तुम्ही असं नॅन्ड्रप पुढे गेलंय शेक गेलाय का बाथरूमला जे पाणी आपण लावतो ना त्याला नाही. दिवट्या शेक गेलाय मग आता हीच तपस्या तिथं होती मला पाहिजे खतरनाक आहे बाळानो तुम्ही वटा खराब नाही ना केला सांगे खतरनाक आहे खूप कागद लवकर पेटणार नाही आपला पेपर आहे तो पेपरच नाही म्हणून का हा आणला आणि हा काय लगेच पेटत पेटला मग भाऊ ते डॅन्ड्रपचं काय म्हणले ते हे पाणी कसं सांडपाणी नाही ना पुढे काय लावायचे का सांगा मी आतमध्ये खाली जाऊन लावतो नाही 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 काही गरज नाही हा एकदम परफेक्ट गेला मग दिशा बघा दिशा जा बाळा वाट लाव जा वयस्कर आहे अनुभव आहे करेल हे वरून हा पुन्हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ सकाळचे कमीत कमी 9:30 पावणे 10 वाजले तर रात्री ना खूप उशीर झाला होता पाईप जॉईंट वगैरे करायला तर मग आता आहे ना दुसऱ्या दिवशी त्याच्यावर माती लोटायची आहे पाईपावर म्हणजे पाईप बंद करायचा आहे तर इथे ना जरा दगडीची अशी माच वगैरे केली आणि त्याच्यावर आहे ना थोडासा पाईप ठेवला माती वगैरे टाकून म्हणजे कसं पाईप दबायला वगैरे नको नाही तर पुन्हा दाबून जायचा साहेबांचा नाश्ता पाणी झाला तयारी वगैरे झाली आणि ते चालले आता ऑफिसमध्ये आणि हे राहिलेले काम आहे ना आता मी करून गेला दुसरा दिवस आहे तर आता हे सर्व काही पाईप वगैरे बंद केल्यानंतर आहे ना मग वरचं पुन्हा वीट बांधकाम वगैरे चालू होईल माती टाकायला येऊ राहिलेत ना आता हा व्हिडिओ तर खरं सांगायचं तर कमीत कमी 10-15 दिवसाचा व्हिडिओ आहे आता वीट बांधकाम हे 7 फुटाचं झालेलं आहे आणि आता लेंटन ठोकायचं काम चालू आहे तर इथे ना बोर चालू आहे बघा बोरला व्होल्टेज नसला ना का पाणीच येत नाही तर आहे ना आमच्या बोरला इतकं पाणी आहे का मी सांगू शकत नाही पण व्होल्टेज नसला का पाणी येत नाही आणि इथे ना मी मजुरांना मस्त असा माठ घरातून दिलेला आहे माठ भरून ठेवते म्हणजे मग थंडगार पाणी मस्त प्यायला पण मिळतंय आणि वरती इतकी थंडगार हवा सुटते ना का काही विचारू शकत नाही इतका मस्त असा गारवा आता सध्या मी ह्या व्हिडिओची एडिटिंग वरती बसूनच करते आहे तर तुम्हाला ना व्हिडिओमध्ये आवाज पण येईल हवेचा इतकं छान वाटतंय आणि एकदम AC ही पेक्षा जास्त थंडगार हवा तर हे सर्व काही मी प्लॅन दिलेला आहे टॉयलेट बाथरूम किचन हॉल बेड काय कुठे बनवायचं आहे ना हे सर्व माझा प्लॅन आहे
आता ही मिस्त्रींना मी सांगितलेली आहे ही भिंत इथं घालायची, टॉयलेट बाथरूम आणि वॉश बेसिंग अशी. तर हे सर्व काही मी सांगितलेलं आहे, माझ्या नियोजनाखाली चाललेलं काम आहे. तर ते मिस्त्री भैया ते म्हणतात का ताई तुम्ही इंजिनियर आहे म्हणे, सगळं काही तुम्ही व्यवस्थित प्लॅननी सांगतात आणि आम्हाला ते करायला लागतंय. तर तुम्ही सांगा त्या पद्धतीने आम्ही काम करू. हे 6च आहे कोणता? हा मग गज टाका ना मध्ये मध्ये ना. हा चाल नका सोडू, मध्ये मध्ये ना गज टाकून द्या. चालेल चालेल, मध्ये मध्ये गज टाकून द्या. बरं चालेल. हो चालेल. हो ताई माल द्या. आणू राहिलेत. एवढं विटकाम झालेलं आहे. माल द्या माल द्या. हा जे बांधकाम करायला मिस्त्री आहे ना ते UP आणि बिहारकडचे आहेत. तर सर्व काही प्लॅन आहे ना त्यांना मीच दिला आहे. तर त्याच्यामुळे ते म्हणतात का ताई इतका सुंदर तुम्ही प्लॅन दिला आहे ना, म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित सांगता, तुम्हाला घराच्या बाबतीत आहे ना सर्व काही कळतं आहे. तर एक मिस्त्रींनी आहे ना साहेबांना विचारलं, तर त्या भैयांनी आहे ना साहेबांना विचारलं. एका भैयांनी का ताई साहेब कुठे, अजून साहेब आले नाही का ऑफिसमधून? तर दुसरे मिस्त्री म्हणे का साहेबांना काय विचारायचं आहे, इथं इंजिनियरच बसलं आहे, तर काय विचारायचं आहे ते आपल्याला इंजिनियरलाच विचारायचं आहे, त्याच्यामुळे साहेबांना काय विचारायचं आहे. तर सर्व मिस्त्री म्हणजे मजूर वगैरे हसायला लागले. तर म्हणे खरंच एकदम छान ताई तुम्ही प्लॅन दिलेला आहे आणि एकदम व्यवस्थित डिझाईन वगैरे दिली आहे. तर आता ना सर्व काही घर झाल्यानंतर आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे का कशा पद्धतीने मी प्लॅन दिलेला होता घर बांधण्याचा, कसे हॉल काढला आहे, कुठे बेड काढला आहे, कुठे किचन, हे सर्व काही मी तुम्हाला दाखवेल. असं अजिबात चुकवलेलं नाही का इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं नाही. दिशा वगैरे सर्व काही व्यवस्थित करूनच मी साहेबांना सांगायचे का हे इथं ते तिथं का, मग त्यांना योग्य वाटलं का ते पण होकार द्यायचे. इथे सर्वात वरच्या स्लॅबवर जायला भैयांनी पायऱ्या बनवल्यात. हे भाऊंनी आणि भैयांनी दोघांनी मिळून एवढ्या पायऱ्या बनवल्या. 4 टप्पे झालेत इथल्या स्लॅबवर जायला. इथं वरती माल न्यायला लागायचा आणि इथं पायऱ्या नसल्यामुळे ना थोडीशी काल अडचण झाली माल वरती द्यायला. तर मग म्हणे आज आधी पायऱ्या बनवून घेऊ, त्याच्यानंतर बाकीचं पुढचं काम पॅरापीट वालचं. वरची एवढी पॅरापीट वाल झाली आहे, खालची काल ही घातली पॅरापीट वाल. ऊन असल्यामुळे ना नीट दिसत नाही आणि आज तर लाईट नाही तर पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. इतकं घराचं फास्ट काम चालू आहे. कमीत कमी दररोज 15-17 एवढे मजूर राहतात, मिस्त्री वगैरे सर्व काही धरून. तर त्याच्यामुळे ना मग आता सध्या आमची दोघांची पण आहे ना इतकी धावपळ होते का अक्षरशः फोन पण दिवसभर बघायला वेळ मिळत नाही, इतकी आम्ही कामामध्ये बिझी असतो. त्याच्यामुळेच आपल्या चॅनलवर आहे ना दररोज व्हिडिओ येत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे हळूहळू व्हिडिओ टाकण्याचा. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.